सुनीता खरात यांनी लोकसंचालित साधन केंद्राच्या हिताविरुद्ध व नियमबाह्य काम केल्याचा आरोप करण्यात आला आहे। कार्यालयाच्या कोर्ट प्रकरणात अर्जदार सुनीता खरात यांच्या विरोधात आशा सखाराम राजगुरू होत्या, परंतु आशा राजगुरू यांना सुनीता खरात यांनी धमक्या देऊन त्यांना अर्ज मागे घेण्यास भाग पाडले। त्या दरम्यान कोर्टाचा निकाल खरात यांच्या बाजूने लागला। प्रकरण न्यायप्रविष्ट असताना साखरखेडा केंद्राच्या व्यवहाराच्या खात्याला खरात यांनी होल्ड लावला, त्यामुळे कर्मचाऱ्यांचे मानधन थकीत झाल्याने नुकसान झाले। माझं नाव सुनीता नरेंद्र सरकटे। या CMRC मध्ये मी 2010 पासून आहे, परंतु आमच्या मतामध्ये थोडं जरा विस्कळीत झालेलं होतं, कोर्ट मॅटर झालं होतं। त्याच्यानंतर आम्ही परत CMRC मध्ये आलो आणि अध्यक्षबाई ह्या सुनीता रामेश्वर खरात यांनी भरपूर घोटाळा केला आणि त्याच्यावर आम्ही थोडा दबाव टाकला आणि आम्ही त्यांना म्हणजे स्टेटमेंट वगैरे हिशोब मागितला, तर तो आमच्यासोबत त्यांनी तंटा केला। त्याच्यानंतर मग मी बँकेमध्ये जाऊन स्टेटमेंट काढली आणि तिच्या नावावर ते स्टेटमेंटमध्ये तिच्या खात्यामध्ये 1,97,630 इथले पैसे तिच्या खात्यामध्ये पडलेले आम्हाला कळाले। त्याच्यानंतर मग आम्ही तिला काढून टाकण्याचा प्रयत्न, हिशोब मागितला आणि काढून टाकण्याचा प्रयत्न चालू आहे आमचा। मला सुनीता खरात ह्या बाईने इतका त्रास दिला, मला तर दिला, पण ह्या बायांना सुद्धा दिला, कर्मचाऱ्यांना दिला आणि जी कार्यकारिणी आहे आमची त्या कार्यकारिणीला सुद्धा त्रास दिला की मी आहे तर कोणीच नाही, मी ह्या CMRCची अध्यक्ष आहे, मी मालकी नाही, अशा प्रकारची तिने आरेरावी केली आमच्यावर। आणि ही आरेरावी ह्या सर्व कर्मचाऱ्यांना आणि पुन्हा ह्या कार्यकारिणीला सुद्धा मान्य नाही। साखरखेडा येथील लोकसंचालित साधन केंद्र कार्यालयाच्या अध्यक्षा सुनीता खरात यांच्या गैरकारभाराची चौकशी करून न्याय देण्याची मागणी महिला पदाधिकाऱ्यांनी एका निवेदनातून केली आहे। तिने आमचे खोटे म्हणजे चेकवर 9 शेंदूरजनला आली, कोरे चेक घेतले, कोण घेतले? सुनीता रामेश्वर खरात। तिनं 9 चेक घेतले सर आमच्याकडून, खोटे कोऱ्या चेकवर सह्या घेतल्या आणि त्यानंतर तिनं बँकेला लावले। त्यानंतर ती झगडा करत होती आमच्यासोबत, खोटं नाटं बोलत होती, रात्री आम्हाला फोन करत होती की तुम्ही असं सांगा म्हणून, झगडा करत होती, शा देत होती, तिथे येऊन आम्हाला म्हणत होती तुम्ही असं बोला। परत तिनं आमच्यासोबत म्हणे की या बायाकडून पैसे घेतले आणि आम्हाला यायला वाटून द्या जायचं, असे खोटं बोलत होती आमच्यासोबत। आणि तिनं 1 लाख घेतले पहिले, 2 चेक लावले तिनं खोटं बोलून, कॅन्सल झाले असे चेक सांगितले आणि तिनं परत लावले। तर त्यावेळेस सुनीता खरात ह्या पहिल्या अध्यक्ष 2010च्या यांनी सांगितलं की मी CMRCला येऊन डॉक्युमेंट्स देते। त्यावेळेस तिथं आल्याच्या नंतर त्यांना कळलं की चेंज रिपोर्ट हा दिला नसल्यामुळे CMRC ही संस्था ही माझ्याच नावाने आहे। तर तिने स्वतः जाऊन धर्मादाय आयुक्तमध्ये स्वतः जाऊन तिने तिचाही चेंज रिपोर्ट दिला आणि 2014ला जी बॉडी होती त्या बॉडीचाही हे सुनीता परमेश्वर जाधव यांनीही चेंज रिपोर्ट दिला। ह्या अशा दोन्ही बॉडींचा चेंज रिपोर्ट गेल्यामुळे 2 वर्ष धर्मादाय आयुक्ताच्या तारखी सुरू झाल्या। त्या तारखी सुरू असल्यामुळे म्हणजे त्यांच्यामध्ये तंटा सुरू झाला दोन्ही बॉडीमध्ये। तर त्यावेळेस सुनीता खरात यांनी CMRC ऑफिसचे जे बँक खाते होते त्या खात्यांना होल्ड लावला आणि CMRC ऑफिसलाही त्या कार्यालयालाही कुलूप लावून टाकले। त्यावेळेस कर्मचाऱ्यांना खूप म्हणजे मनस्ताप झाला आणि महिलांचे नुकसान होऊ लागले। कर्मचाऱ्यांनी गट बंद पडू दिले नाही, गटांना उन्हातान्हात बसून गट लिंकेज केले, महिलांना ज्या शासकीय योजना आहेत या शासकीय योजना मिळवून दिल्या, कर्मचाऱ्यांनी कार्यक्षेत्र बंद पडू दिले नाही। मग आम्हाला 9-10 महिने झाले आमचा पेमेंट नसल्यामुळे आम्ही महिला आर्थिक विकास महामंडळ जिल्हा कार्यालय बुलढाणा येथे सर्व कर्मचाऱ्यांनी निवेदनपत्र देऊन की सर आमचं पेमेंट नाही आहे, आमची परिस्थिती ही खूप नाजूक आहे सर्व कर्मचाऱ्यांची। या संदर्भात 15 जानेवारीला जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षकांना त्यांनी निवेदन दिले आणि जे कागदपत्राचे जे डॉक्युमेंट असतात ते सर्व तिच्याजवळ होते आणि कोणती पावती द्यायची काही द्यायचं तर मला म्हणायची की नाही, मी याच्यावर मीच पावती देणार, माझाच अधिकार आहे आणि हे CMRC ऑफिस हे माझंच आहे। आणि ज्यावेळेस ती कोर्ट म्हणे मी कोर्ट मॅटर करून आले म्हणे आणि कोर्ट मॅटरमध्ये मी नियमावली बंदी समोर संपूर्ण बदलवलेली आहे। आणि याच्यामध्ये आज काय मागणी तुमची? याच्यामध्ये आजच अशीच मागणी आहे की सुनीता रामेश्वर खरात ही जी महिला आहे, ही महिला जी फ्रॉड महिला आहे, जिने आमच्या CMRCच्या खात्यामधून माझ्या गरीब महिलांचा जो पैसा तिच्या खात्यामध्ये ट्रान्सफर केलेला आहे 1,97,630 रुपये तो माझ्या महिलांना परत करण्यात यावा आणि जो निधी माझ्या महिलांना परत
परत या त्या महिलांमधून माझ्या महिलांचे जे उद्योग निर्माण होतील, सुरू राहतील, त्याच्यावर त्यांची उपजीविका भागवल्या जातील. आणि माझी एकच विनंती तिला कळकळीची आहे सुनीता खरातला, की तिने माझ्या महिलांचा पैसा जो आहे तो परत करावा. निवेदन देताना सुनीता सरकटे, रत्नमाला मोरे, आशा सरकटे, विद्या कळंगे, वैशाली परसने, जिजा गुंजरकर, गोदावरी इंगळे, रेखा पवार यांच्यासह 22 महिला कर्मचारी उपस्थित होत्या. विदर्भ न्यूजकरिता बुलढाणा येथून प्रशांत खंडारे.